राज्याचे मुख्यमंत्री ज्या ज्या वेळेस निर्णय घेतात त्याची अंमलबजावणी मला वाटतं का बऱ्यापैकी झालेली आहे। जी झालेली नाही आहे त्याला लाडली बहीण नावाची एक योजना आम्ही आणली, त्याच्यामध्ये 46,000 कोटी रुपयाचं नियोजन केलं। शेवटी कुठेतरी कट कमी जास्त लागू शकतात, परंतु सत्ताधारी आणि विरोधी हे दोघंही एकत्रित येऊन मराठवाड्याच्या विकासासाठी ज्या ज्या घोषणा झालेल्या आहेत त्याच्या अंमलबजावणी करण्याचा मी प्रयत्न करतो। मराठवाड्यात मागच्या वर्षी राज्याच्या या मंत्रिमंडळाने जी बैठक घेतली त्याच्यामध्ये जवळपास 60,000 कोटी रुपयांचे कामांची घोषणा केली। या 60,000 पैकी 60 कोटीचे कामंसुद्धा अजून या मराठवाड्यात झालेली नाही। सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यात याच्या सर्वेक्षणाला सुद्धा 50 कोटी सरकार देऊ शकलेलं नाही। मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार हे सरकार करते आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाढा हे वाचणार। मी या सरकारला आव्हान करेन की मागच्या वर्षीच्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा, मगच मराठवाड्यात यावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।